तर मग आता हा मोमेंट आला की आम्ही हे घर बघायला आमची कशी सुरुवात झाली. आम्ही त्या घरात आमच्या निवांत बसलो होतो आणि हा ब्रोकरचा आम्हाला फोन आला की एक घर आहे, रूम खाली झाली हा. आणि ती आणि पटकन. अर्जंट आहे. हा. कारण की असं काहीतरी होतं की त्यांनी ग्रुपवरती आलं होतं कुठल्या तरी, त्याच्यामुळे बरेच लोक तिथं ट्राय करणार होते आणि ती अशी म्हणली की रूम खूप चांगली आहे, त्यामुळे पटकन जाऊ शकते. 15 मिनिटात लगेच या, लगेच या, लगेच या. आम्ही झोपलो होतो, आम्ही अंथरूण टाकलेलं, सॅटर्डे संडे असं काहीतरी होता. हा. आम्ही परत झोपायला लागलेलो. मग आम्ही बोललो की चला वर्षाला म्हणलं की चल पटकन, नको वेळ घालायला. वर्षा आली ऑफिसवरून आली ना तू, मला येस नाही. आठवत नाही मला, पण काहीतरी दुपारच होती. मला असं वाटतं वीकेंड वगैरे असेल, काहीतरी हा. आफ्टरनून होती. नाही, ज्यावेळेस रूम आपल्याला सुरुवात झाली ना बघायला आलो ना आपण, त्यावेळेस तू ऑफिसवरून आलतीस. बरं. बरं ठीक आहे, असेल काहीतरी असेल. मला एवढं आठवत नाहीये, मग फक्त मला असं वाटते की दुपार होती. अच्छा, मग असं काय ते आम्ही, हां मग आलो आपण बघायला ना. रूम बघायला आलो आणि त्या दिवशी हे लोक खाली करत होते, म्हणजे खाली झाली नव्हती पूर्ण रूम. हा, रूम खाली पण झाली नव्हती. हा. पूर्ण राडा होता रूम मध्ये. पहिले जे ओनर होते ते रूम सोडत होते म्हणजे नाही का, त्यातलं सामान त्यांचं मूव्ह करत होते आणि त्यावेळेस आम्ही बघायला आलो. हम्म. बोल तू, बोल बोल की तू, शांत होऊ नको आता. आणि मग आम्ही रूम बघायला आलो, इथं सगळं सामान. आणि पहिल्या क्षणात म्हणजे मला जेव्हा मला समजलं, मला अगोदर असं वाटलं होतं की बिल्डिंग मध्ये वरती वगैरे कुठेतरी रूम आम्ही असेल. हो बाहेर येऊन नाही का, आपण आठवते तुला तेच की तेच. एवढी मोठी बिल्डिंग आहे, कुठल्या फ्लोअरला असेल, काय असेल, लिफ्ट आहे का नाही, हा सगळा आमचा विचार चालू होता हा, एकदम एंट्री पासून ना, एंट्री पासूनच. जोपर्यंत ते ब्रोकर येत नाहीये येत नाही तोपर्यंत. तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर ती खाली आली आणि ती आम्हाला घेऊन इकडे दाखवायला लागली, इकडं आली, इकडं आली. आणि मग मला टेन्शन हळूहळू माझं वाढायला लागलं, कारण मला ग्राउंड फ्लोअरला रूम नको होती. मला डे फर्स्ट पासून एक मी रूम अगोदर अशीच रिजेक्ट केलेली, कारण मला ती ग्राउंड फ्लोअरला रूम होती. हम्म. मला ग्राउंड फ्लोअरची रूम नको होती पहिल्यापासूनच. एकदम विरोध, कारण कारण तर एकदम सिंपल, तिला कशाची तरी भीती वाटते जी मुंबईमध्ये भरपूर आहे. उंदीर. आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहाल तर तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे असतात मंदिर. हा ना. त्यामुळे हिला ग्राउंड फ्लोअरची नकोच होती. आणि मागं आल्या आल्या हिनं डायरेक्ट चालू केलं कॅन्सल. नाही, चालू केलं तसं नाही. काय हा. झालं, आपण रूम बघायला लागलो, धनराज आतमध्ये येऊन कुठे आहे, काय आहे, काय आहे वगैरे त्याच्या डोक्यात त्याचं चाललं होतं, हम्म. नॉर्मल रूम आपण बघतो तसं. पण मला समजलं होतं की ग्राउंड फ्लोअरला रूम आहे, आपल्याला रूम घ्यायची नाही. मी फक्त हा 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 वरच्या मनानं आपलं चाललं होतं हिचं, पण चाललं मी की मी मला सोडायची. आवडलीच होती किंवा चांगली रूम आहे, कारण की सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. हम्म. म्हणजे एकदम गावासारखं फिलिंग होतं, जेणे बाहेर आलं आलं मोकळं पटांगण, झाड होतं जांभळाचं छान, तुम्ही बघितलं असेल एखाद्या रीलमध्ये. हम्म. तर मला आवडली होती. मग मी पटापट म्हणलं काय महत्वाचे मुद्दे ते बघून घेऊयात. मी हा. बघत होतो. आणि आणि माझ्या डोक्यात असं की नाही, आता आपल्याला ह्या रूम मध्येच राहायचंच नाही. आता इथं आमचा मेन मेजर पॉईंट आधी कधी स्टार्ट होतो, जेव्हा हा तिथल्या ओनर, म्हणजे ह्या रूमच्या ओनरला वगैरे जाऊन की ठीक आहे, मग डिपॉझिट किती घेणार आणि आम्ही रेंट देतो आणि फिक्स कधी करतो आम्ही. फायनल मी ओळखलं होतं हिचं, की ही म्हणलं हिच्या तर नादाला लागलो तर ही रूम कॅन्सल करेल. म्हणून मी काय ठरवलं की चला आता हिला काय जास्त हे करायचंच नाही. वर्ष आवडली काय ती, तेव्हा तू नाही म्हणली डायरेक्ट. नाही, मी नाही म्हणलीच नव्हती. डायरेक्ट सॉरी. विरोध केलाच नव्हता तू. नाही नाही, केला होता मी, डायरेक्ट विरोध केला होता. पण ह्याचं काय डायरेक्ट कम्युनिकेशन त्या सगळ्यांशी बोलायला लागलं की आम्ही भरतो, टोकन अमाऊंट कधी देऊ. आणि हा. आणि मग मला इतकं रडायला आलं. मला असं वाटलं की यार धनराज मला विचारत पण नाहीये की वर्षा तुला घ्यायचंय नाही घ्यायचंय, वर्षा तू रेडी आहेस का नाही रेडी. हा डायरेक्ट टोकन अमाऊंट पर्यंत गेला. आणि मग आमची रडारडी चालू. मग आम्ही मग मॅडमचा फुल ड्रामा सुरू. ड्रामा नाही म्हणता म्हणजे येणार, म्हणजे ही गोष्ट रिअलिस्टिक खरंच जे काय आहे ती ते चुकली तुझं. होती गोष्ट धनराज, ती चुकलीच चुकली होती. होती म्हणजे तू कॅन्सलच केली असतीस रूम. केली असती तर केली असती, पण तू मला कन्सिडर, ह्यानं मला कन्सिडर नाही आता केलं. आता सगळ्यात जास्त हा खूप छान रूम भेटली, खूप छान रूम भेटली सारखं झालं असतं. हा, पण तेव्हा त्यानं मला तसं केलं होतं. मग कारण की फॉर गुड केलं होतं. म्हणजे मी ओळखलं होतं की जर ही अशी आपण हे करत बसलो, कारण की मी हिला नाही म्हणू शकत नाही. मग हिला जर मी आता विचारलं असतं वर्षी काय करायचं आहे, तर ही म्हणली असती नको. मग मला ती कॅन्सलच करायला लागली असते. म्हणून ही ज्या आज ही आपण आत्ता बुक केली तर ही नंतर विचार करणार आणि आपलं नाही का हे करणार असं किंवा आता कसं काय नाही म्हणायचं. म्हणून मी चला म्हणलं हो फिक्स करून टाकू. मग त्यामुळे तुला बर्डन थोडं झालंच की, त्यामुळे तू केलं बस ठीक आहे करू असं करू. मग तरी पण माझ्या मनात तेच विचार चालू होते की या धनराजनं मला कन्सिडर नाही केलं. ठीक आहे, रूम मध्ये राहायचं तर पुढची गोष्ट आहे, पण त्यानं मला कन्सिडर नाही केलं, कन्सिडर नाही हो. केलं. आणि मग तिथं आमची थोडीशी भांडणं झाली. आणि आणि मग नंतर मी म्हटलं की भांडणं नंतर. म्हणजे रडारडी वर्षाची म्हणजे नाराज होणं. हा, छोटीशी भांडणं. हं. तर मग मग नंतर मी विचार केला की यार, म्हणजे मी तर दिवसभर ऑफिसमध्ये असते, हा घरी असतो. जर ह्याला छान वाटत असेल रूम मध्ये तर मग ठीक आहे, तू आपण नाही विचार विचार करूया. केला, मी तुला सांगितलं, तुला असं म्हणलं मी. हा, म्हणजे तू बोललास ना की, हा. म्हणजे तू मला काय बोललास की वर्षा छान आहे असं तसं, पण मी विचार केला ना की मी ऑफिसमध्ये असते, तू घरी असतोस बरोबर. असं.
तर मग म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर परत काय प्लॅनिंग रूम आपलं? रूम फिक्स झाली बरं का. रूम फिक्स झाली. आता तू ती पुढचं गेट काढून नेल्याचा हो, सीन. स्कॅम. परत त्यात किती किती मोठा विषय. म्हणजे होतं कसं, आता वर्षाला मी कुठल्या पॉईंटवरती रेडी केलं होतं, म्हणजे ही रेडी होत नव्हती. मी हिला काय म्हणलं की वर्षा, बाहेर सेफ्टी गेट आहे, आतमध्ये आपला दरवाजा आहे, आणि एवढ्या सगळ्यातनं वरनं आपण त्याला जाळी बसवून घेऊ म्हणलं, बारकी एकदम नाही का, नेट असते ती मेटलची. मग कुठून येणार आहेत उंदीर? हे सगळं सांगितलं तुला मी, एकदम रेडी केलं बाबा, चला गेट आहे. आणि नंतर एक दिवशी येऊन बघितलं, सेफ्टी गेटच गायब. इथल्या इथल्या आधीच्या ओनरनं सेफ्टी गेट त्यांचं त्यांनी लावलं, स्वतः बसवलं त्यामुळे होतं. ते हा, त्यांचं सेफ्टी काढून गेट घेऊन गेले घेऊन ते. गेलंय. आणि मग मग मला एक अशी माझ्या मनात आशेची पाल चुकचुकली की हा बाबा आता एक ऑप्शन आहे की परत रूम कॅन्सल होऊ शकते. पण मी कॅन्सल होऊन जातोय. नाही नाही नाही, मी लगेच फोन केला इथल्या आमच्या ओनरला. हा, त्यांना म्हणलं असं असं आहे बाबा, तुम्ही आम्हाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं नव्हतं आपल्याला की बाबा की सेफ्टी गेट काढून नसणार नेतील आहे. किंवा आम्ही त्यांच्यासमोर म्हणतोय बरं का, मी डिस्कशन की सेफ्टी गेट आहे, काही टेन्शन नाही, उंदराची जाळी लावून घेऊ, असं तसं. ते काय बोलले नाहीत. म्हणजे त्यांचं तर असंच होतं की ठेवायचं आहे गेट, है ना. हा, पण त्या आधीच्या ओनरनी डायरेक्ट घेऊन गेले. हा. नाही, तेच नको. पण ते पण त्या आधीच्या ओनर डायरेक्ट घेऊन गेले. मग त्यांना म्हणलं की बाबा, जर आम्हाला इथं यायचं असेल तर सेफ्टी गेट आम्हाला लागणार, कारण की त्याशिवाय काय होऊ शकत नाही म्हणलं. कारण की आपण आपलं त्यावेळेस डिस्कशन झालं होतं, त्यांनी पण काही जास्त विरोध नाही केला. त्यांनी पण म्हणले बरोबर आहे, आपलं डिस्कशन झालं होतं, तर बसवतो गेट. तेव्हा कुठं वर्षाच्या जीवाची जीव आला, आणि माझ्या जीवाची जीव आला मेन, ही तर कॅन्सल करायला तयारच होती. म्हणजे मला, पण मी तरी करायचं असतं तर नंतर मी करू शकले असते कॅन्सल, पण तरी पण मी हो, थोडस पण चांगलं होतं. मग तुला पण, हिला पण पॉझिटिव्ह पॉईंट दिसले बाबा, असं तसं. बरं, तिला ज्या गोष्टीवरती मी तयार केलं जाळ्या बिळ्या लावून, त्यानंतर इथं राहायला आल्यानंतर स्वतःच म्हणली की नाही नंतरची आहे गरज जाळ्यांची ह्याची. आता सध्या नाहीयेत आमच्याकडे जाळ्या, पण आहे सगळं व्यवस्थित आहे. आणि पण ह्या घरात जाऊ दे, आता हे इथपर्यंत आपण आलो, घरात शिफ्ट झालो, पण ह्या घरात आल्यानंतर आम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी आमच्या, म्हणजे काही गोष्टी आमच्या लकी ठरलं हे घर आमच्यासाठी. खूप काही छान. गोष्टी छान छान झाल्या आमच्या काही आयुष्यात. नाही, सगळंच. खूप साऱ्या गोष्टी छान छान झाल्या, म्हणजे ज्या गोष्टी पेंडिंग होत्या त्या गोष्टी व्हायला लागल्या. आता आम्ही ह्या घरात येऊन आलोय फक्त किती 1.5 महिना तर झाला, 1.5 किंवा 1.25 महिना झाला 6 महिना. असेल. पण तरी पण असं छान चांगलं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आमच्याकडं स्वयंपाकाला मावशी आहेत. तिकडची रूम खूप छोटी होती, त्यामुळे ते आम्ही करत करू नव्हतो. शकत नव्हतो. आणि हा सेटअप बघा ना, कसं वाटतं. म्हणजे आम्ही बसलोय एकदम प्रॉपर तिकडची रूम आमची युट्यूबवर. खूपच छोटी होती, खूपच छोटी होती. तर अशा प्रकारे आत्ता आम्ही ही रूम खूपच चांगल्या प्रकारे एन्जॉय करतोय. आमच्या बाहेर झाड आहे जांभळाचं, त्याच्या खाली मस्त वारं बसतो, सुटतं. खुर्च्या आम्ही टाकून. रोज संध्याकाळी कमीत कमी आणि 1 तास तरी मांडी बाहेर, म्हणजे भलेही आम्ही बसतो. आमचं काम करत असेल, कदाचित आम्ही मोबाईल स्क्रोल करतो, कधी एडिट करतो, कधी गप्पा मारतो, पण तिथं आम्ही थोडा बसतोच. वेळ तरी बसतोच. आणि छान, छान म्हणजे वाटतं, एकदम एकदमच छान सुंदर वाटतं. फिलिंग आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या सिच्युएशन्समुळं आम्हाला असं वाटतंय की आम्ही ह्या घराला नाही चूज केलं, तर ह्या घरानं आम्हाला आम्हाला चूज चूज केलंय. केलाय. आणि म्हणजे खरंच छान आहे बरं का. आणि तिथं वाराचं जे बोलले की वारं असतं, हे म्हणजे एकदम प्रॉपर गावासारखं वारं. मुंबईमध्ये वारं कधी बघितलंच नव्हतं मी तर, म्हणजे असं फीलच केलं नव्हतं. आणि पहिल्या रूममध्ये होतो, सूर्य तर दिसायचाच नाही मला तर. म्हणजे सकाळी माझं काम चालू झालं की संध्याकाळी संपायचं, त्यामुळे बाहेर जाता येत नव्हतं. बाहेर जायचं तर बाहेर काय नसतं, गाड्या आणि गोंगाट सगळा. इथं काय नाही, एकदम गेटेड म्हणजे नाही का, गेटेड सोसायटी आहे, सिक्युरिटी गार्ड, सगळ्या सुखसोयी मस्त एकदम. बाहेर गेलं तर गाड्यांचा आवाज नाही, काय नाही काय नाही. रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण. छान वाटतं मस्त वाऱ्याला. दुपारचं जरी बसलं तरी झाडामुळे सावली असती, आणि फुल वाऱ्याचं एकदम गावासारखी फिलिंग येते. मस्त वाटतं. खूप सुंदर. तर एवढं बोलून आम्ही आमचा युट्यूबचा व्हिडिओ आजचा संपवतोय. आणि आमच्या घराची टूर तुम्ही म्हणाल एवढं घराबद्दल बोलला, टूर तर द्या. जर तुम्ही तसं म्हणलात टूर द्या टूर द्या, तर आम्ही आमच्या होम टूर पण 50 जर कमेंट आल्या की बाबा होम टूर द्या, हं. हां, तरच आम्ही होम टूर करणार, हा ना. हा, ठीक आहे. तर चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, वर्षाच्या व्हिडिओला लाईक करा, आणि शेअर करा. शेअर करा. बाय.